नमस्ते फ्रेंड्स, आज आपण घरातील तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत असे मसाला घावणे बनवतोय। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये फटाफट ही रेसिपी आपण चटणीसोबत बनवणार आहोत। सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून हे घावणे बनवता येतात। भरपूर वेळ मऊ राहतात, शिवाय खूपच कमी वेळात बनवून तयार होतात। म्हणूनच रेसिपी तुम्हाला ही नक्कीच आवडणार आहे। मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे घावणे रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। घावणे बनवण्यासाठी इथे सर्वात आधी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। नॉर्मल आपण रेग्युलर भाकरीसाठी तांदळाचे जे पीठ वापरतो तेच पीठ इथे वापरायचं आहे, किंवा मग बाजारामध्ये तांदळाचे पीठ रेडीमेडही विकत मिळतं। आता यामध्ये पातळ उभा कापलेला कांदा घालायचा आहे, गाजर घालायचं आहे किसलेलं, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तुम्ही इतरही भाज्या यामध्ये ॲड करू शकता, जसे की बीटरूट किंवा कोबी। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे चमच्याच्या मदतीने। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे मी सुरुवातीला 1च वाटी पाणी घातलेलं आहे, त्यानंतर पुन्हा 1 वाटी पाणी यामध्ये मी ॲड करत आहे। असं थोडंसं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, खूप जास्त एकदम करायचं नाही। तांदळाच्या पिठाचा अंदाज घ्यायचा आहे, त्याप्रमाणेच यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे, कारण यामध्ये आपण भाज्याही घातलेल्या आहेत, तर भाज्यांनाही बऱ्यापैकी पाणी सुटतं, त्यामुळे हळूहळू अंदाज घेत यामध्ये पाणी घालायचं आहे। आता सुरुवातीपासून टोटल 2 वाट्या पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। साहित्यांचे प्रमाण मोजताना तुमच्या घरातली कोणत्याही प्रकारची एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करायचं आहे। 1 वाटी जर का पीठ असेल तांदळाचं तर 2 वाट्या इथे पाणी वापरायचं आहे सुरुवातीला। आता कढईमध्ये आपण तडका देऊन घेऊया, तर त्यासाठी त्यामध्ये मी तेल घातलंय, मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडून द्यायची, म्हणजे त्याची जो फ्लेवर आहे तो छान उतरतो तेलामध्ये। कढीपत्ता असा बारीक तोडून घालायचा आहे। मिरच्या घालायच्या आवडीप्रमाणे। तुमची जर का लहान मुलं असतील घरामध्ये तर अशा हिरव्या मिरच्या न घालता त्याऐवजी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। आता हे सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातळसर असं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। शक्य तितकं पातळ आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, कारण घावणे बनवतानाचं जे पीठ असतं ना, ते जितकं आपण पातळ बनवू तितकी जाळी आपल्या घावण्याला बनवून तयार होते। आता आपण चटणी बनवतोय कढईमध्ये। चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर यामध्ये लसूणही घालू शकता। पिकलेल्या लाल मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, त्याऐवजी तुम्ही इथे लाल तिखट वापरलं किंवा मिरची पावडर वापरली तरीही चालेल। आता हे मस्त असं वाफेवर आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो अगदी पटकन शिजला जातो। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती 4 ते 5 मिनिटांनी मस्त असं कांदा आणि टोमॅटो शिजून तयार झालेला आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणाची चटणी बनवायची आहे। अतिशय मस्त आणि उत्तम अशी चटणी बनवून तयार होते। एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा या पद्धतीने। इडली किंवा डोशासोबत सुद्धा तुम्ही या पद्धतीची चटणी नक्कीच बनवू शकता। आता हे सर्वच मिक्सर जारमध्ये काढल्यानंतर थोडंसं पाणी घालून चटणी बनवून घ्यायची। आता इथे लगेचच आपण घावणं बनवायला घेऊया, तर त्यासाठी इथे मी एक डोसा पॅन ठेवलेला आहे। डोसा पॅनमध्ये आपण जे बॅटर बनवलेलं तांदळाच्या पिठाचं, तर ते पळीच्या मदतीने हळूवारपणे सगळीकडे मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने घालून घ्यायचं आहे। पातळसर असं आपल्याला हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे, खूप जाड थर बनवायचा नाही, कारण घावणे शक्यतो पातळच असतात आणि पातळ असा लेअर घातल्यामुळे काय होतं ना, की घावण्याला जाळी खूप छान पडते। अगदी स्लो गॅसवरती नॉनस्टिकच्या पॅनवर किंवा लोखंडी पॅनवर तुम्ही असं हे घावण घालून घ्यायचं आहे। अगदीच परफेक्ट आणि मस्त असं अगदी 4 ते 5 मिनिटांनी हे घावण उलटून घ्यायचं आहे। परफेक्ट असं घावणं इथे बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। जाळी तर पहा काय परफेक्ट अशी आलेली आहे, मस्तच। दोन्ही बाजूंनी मस्त असे खरपूस हे इथे घावण मी भाजून घेते आणि सेम पद्धतीने इथे मी आणखी 4 ते 5 घावणे इथे बनवूनच घेते। खूप सोपी पद्धत आहे। सकाळी काय होतं ना, घाई गडबडीमध्ये चपातीचं पीठ भिजवा, त्यानंतर भाजी बनवा, त्यामध्ये भरपूर वेळ जातो। त्यापेक्षा या पद्धतीने जर का तुम्ही घावणे मुलांना डब्याला बनवून दिले ना, तर बराच वेळपर्यंत हे घावणे मऊ लुसलुशीत असेच राहतात आणि तव्यावरनं काढून लगेच गरमागरम खाल्लं तर कुरकुरीतही लागतात। आता हे घावणे कुरकुरीत खायचे की मऊ लुसलुशीत असे बनवून खायचे ते तुमच्या मनावर, परंतु या पद्धतीने घावणे बनवल्यानंतर चव तर अप्रतिमच येते। त्याचबरोबर चटणी रेसिपी ही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, त्यामुळेच व्हिडिओ आवडला असेल तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। त्याचबरोबर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा।
म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। तुम्हाला जर का म्हणजे सर्वच रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर बाजूलाच असलेले बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्वच रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार। गरमागरम कुरकुरीत अशा घावणे रेसिपी तुम्हीही नक्कीच ट्राय करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।